हॅलो एव्हरीवन, स्टेप अप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. मी दिलीप खाटेकर. आता झालं आहे काय, खूप सारी संदिग्धता सुरू झालेली आहे किंवा मनामध्ये आहे किंवा ओव्हरऑल वातावरणामध्ये आहे. अनेक लोक फोन करत आहे, सर किती बदलतील, राईट ना. पार अगदी नाना शंकर शेठपासून तर इतके सारे क्वेश्चन्स आता मनामध्ये सुरू आहेत. आणि हे सगळं असताना आता सगळ्यात जास्त अवघड आहे की अभ्यास करत असणं. आणि म्हणून मला वाटलं की 2 मिनिटाचा शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करावा. झालं आहे काय किंवा पुढच्या काही दिवसामध्ये आपण काय काय फेस करणार आहोत याचा थोडासा अंदाज मी लावायचा प्रयत्न करतो आहे. आणि त्यामुळे जे टायटल दिलेलं आहे की बाबा मी पूर्वपरीक्षेनंतरच्या प्रश्नांमधील संदिग्धता आणि आता माझी अपेक्षा काय आहे, राईट ना. तर किती परीक्षामध्ये, या परीक्षेमध्ये साधारणपणे किती क्वेश्चन रद्द होतील असं वाटतं तुम्हाला. तर मग 1, 2, 3, 4, 5 आणि ही ऑन गोईंग आहे, राईट. म्हणजे हे न थांबणारी आहे. मग कोणतरी रँडम काहीतरी बघतंय, सायन्स आहे, हिस्ट्रीच आहे किंवा आणखीन जॉग्रफीच आहे, मग इकॉनॉमिक्स आहे. तर हे सगळं चालू आहे. हे सगळं चालू कधीपर्यंत राहणार आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता जर तुम्ही म्हटले की सर फायनल कीला सगळं फायनल होतं, तर लक्षात घ्या, आपण जर काळजीपूर्वक विचार केला तर आपल्याकडच्या या व्यवस्थेमध्ये, ज्या अर्थी आपण डेमोक्रेसीमध्ये आहोत, तर सर्वांना लढण्याचा अधिकार आहे. आणि त्यामुळे ज्या लोकांना अंदाज नाही आहे किंवा बहुतेक लोकांना अंदाज असावा की हे लोकांना अंदाज किंवा ओव्हरऑल माहिती आहे की बाबा साधारणपणे सेकंड कीला हे सगळं सेटल डाऊन होईल. परंतु मुद्दा माझा सांगण्याचा याच्यापेक्षा थोडासा वेगळा आहे. हे सेकंड कीला सेटल डाऊन होणार नाही. आलं लक्षात, राईट. 2022ला ज्यांनी 2022ला राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली त्यांना जाऊन विचारा की पिट्युटरी ग्लँड्स या एका प्रश्नाच्या अनुषंगाने किती वेळ अधंतरी राहिले. अक्षरशः आदल्या दिवशी संध्याकाळी 3 वाजेपर्यंत लोक मस्त आराम करत होते की आता उद्या तर एक्झाम कॅन्सल होणारच आहे आणि आता जायची गरजच पडणार नाही आहे. जसा सुप्रीम कोर्टचा डिसिजन आला की आता याच्यामध्ये काही बदल नाही करणार, तसं आपल्याकडे किंवा हायकोर्टचा डिसिजन आला, जर आपण बदल नाही करणार, त्या पद्धतीने गोष्टी बदलल्या आणि ऐनवेळी रूमची शोधाशोध मेन्सच्या वेळी झालेली आहे. आता हे कृपया लक्षात घ्या, हा सुद्धा ऑब्जेक्टिव्हचा लास्ट अटेम्प्ट असणार. आणि यावेळी काही लोक जे सेकंड कीने सुद्धा नाराज असतील तर ते लोक वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या ज्या काय म्हणतात मार्गातून न्यायालयापर्यंत जायचा प्रयत्न करतील. आता मुद्दा, न्यायालयात जाण्याचा अधिकार त्यांना आहे का? 100% आहे. त्यांनी ते करावं, काही प्रॉब्लेम नाही. परंतु मुद्दा आहे की एक विद्यार्थी म्हणून माझी भूमिका काय असायला पाहिजे. कायम लक्षात घ्या, विद्यार्थी म्हणून मी स्वार्थी आहे, माझा वेळ महत्त्वाचा आहे आणि आपल्याला हे न परवडणार आहे. आणि त्यामुळे या भूमिकेमध्ये जेव्हा मी आहे त्यावेळी आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की आत्ता फोकस पटकन करावा लागणार आहे. म्हणजे काही करा, राज्यसेवा करा, कंबाईन करा, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही म्हणणार मग मास्तर आला मेन्सची बॅच घेऊन, तर आलेला आहे मास्तर, राईट ना. तर जोरात आहे मेन्सची बॅच, जोरदार, काही ॲडमिशन चालू आहे, टेन्शन नाही आहे, राईट. मुद्दा सांगण्याचा आहे की तुम्हाला अगोदर पटकन या फेजमधून निघून तुम्हाला या फेजमध्ये यावं लागणार आहे, राईट ना. म्हणजे राजपाल यादवच मुद्दाम घेतला आहे, ऋतिक रोशन नाही घेतला आज, कारण की राजपाल यादवचा छान फोटो सापडला किंवा तीच व्यक्ती जेव्हा आता आपली जी विचारांची दिशा आहे, राईट ना, आपले जे विचार आहे त्याला आपण एक सकारात्मकता द्यायची आहे. आणि सकारात्मक जर विचार राहिले तर तुम्ही राज्यसेवेच्या पूर्वमध्ये पास होणार आहात. हेच विचार करून कंबाईनच्या पूर्वला जा. राज्यसेवेच्या पूर्वमध्ये आपलं काही खरं नाही असा जर निष्कर्ष तुम्ही काढला तर कंबाईनची पूर्व तुमची खराब जाणार याची गॅरंटी. आलं लक्षात, राईट. म्हणजे राज्यसेवेचा काही स्कोर असू दे, आपला छान आलेला आहे, आपण जेवढा अभ्यास केला तेवढे छान आलेले आहेत आणि आता कंबाईनच्या पेपरला जाऊयात अशा अनुषंगाने साधारणपणे आपली प्रायोरिटी असायला पाहिजे. आलं लक्षात, राईट. त्याच्यामुळे हे जे आहे इथे डोक्यात जे विचार चालू आहे ते जेवढे लवकर होतील तेवढे लवकर सेटल डाऊन करा. मंदिरात जा, देवासमोर उभं राहा, हात जोडा, डोळ्यातून पाणी येऊ द्या, रडू द्या. ज्यांना वाटतं की आपल्याला कमी आले, काही प्रॉब्लेम नाही आहे, परंतु लवकर ॲक्सेप्ट करा जी चूक झाली ती. आणि त्याच्यानंतर आता समजा किती कट ऑफ लागणार कोणाला अंदाज नाही आहे, तर जे कंबाईनला फोकस करणारे जे लोक आहेत त्यांनी कंबाईनला छानपैकी फोकस करा आणि जेवढे काही कॉमन विषय असतील त्याला वाचत राहा. हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स पर्टिक्युलरली मी सांगतोय आणि करंटला तुम्ही रिव्हिजन देताय, या अनुषंगाने जा, मॅथ्स रिजनिंगची प्रॅक्टिस करा. परंतु जे लोक ऑलरेडी त्यांना वाटतं की आपल्याला चांगले मार्क्स आलेले आहेत ते अजूनही, म्हणजे मला काय प्रॉब्लेम आहे, आज सकाळी मी सारथी इन्स्टिट्यूटमध्ये जे सारथी संस्था आहे तिथे लोकांचे हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे, तिथे काउन्सिलिंग राऊंड चालू आहे, मी तिथे होतो. आणि तिथं आल्यानंतर 132 आहे सर, 128 आहे किंवा 120 आहे, आता काय करू, काही कळत नाही आहे, सेकंड केने कमी झाले तर. म्हणजे हे आयुष्य तुम्ही हाच विचार करणार आहे का? नाही ना, राईट. मान्य आहे की सर खूप जास्त लोड आहे, प्रचंड ताण आहे, लास्ट अटेम्प्ट आहे, आलं लक्षात, हे सगळं आहे, मान्य आहे. पण हे कधीपर्यंत तुम्ही सहन करणार आहात? कुठेतरी कृपया निष्कर्ष काढा आणि
आणि त्या पद्धतीने अभ्यासाला पुढे सुरुवात करा. कारण की मी पुन्हा सांगतो, 2022ला पिट्युटरी ग्लँडच्या क्वेश्चनमुळे जेवढा गोंधळ झाला होता तो गोंधळ 2024ला रिपीट होऊ शकतो. आलं लक्षात. गट ऑलरेडी तयार झाले असतील, आय डोंट नो, मला काय त्याच्याविषयी माहिती नाही. सांगायचा मुद्दा हा की आपल्याला कुठेतरी रिस्क घ्यावी लागेल, कुठेतरी विचार करावा लागेल की आपल्याला जायचं आहे आणि त्या पद्धतीने आपण छानपैकी प्रिपरेशन करणार आहोत. राईट. मग जे लोक आत्ता साधारणपणे राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करताय त्यांच्यासाठी उद्या सकाळी 8 वाजल्यापासून 7:30 वाजल्यापासून आपली ही बॅच आहे. तर साधारणपणे आपला HRDचा सिलेबस सकाळी चालू होतो आहे आणि नंतर ॲग्रिकल्चरचा सिलेबस अशा पद्धतीने असेल. ही पूर्ण शेड्यूल आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेला आहे. अगदी तुम्हाला मार्च एंडपर्यंत बिझी ठेवण्याचं काम या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या मॉड्यूलमधून आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेचा लास्टची बॅच इंटिग्रेटेड आहे सर. तर ही लावून का उपयोग? कारण की नंतर ऑब्जेक्टिव्ह एक्झामच आहे किंवा ऑब्जेक्टिव्ह एक्झामच नाही आहे, तर काय उपयोग? तर राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास झाला तर कंबाईनची मेन्स 100% निघेल. या अनुषंगाने विचार करून प्रिपरेशन चालू करा. कारण की पुन्हा एकदा प्रिपरेशन करणं आपल्या हातात आहे. पुढे आन्सर की आयोग काय बदल करेल किंवा काय बदल करणार नाही हे पुन्हा एकदा आपल्याला माहिती नाही. आता विचार का महत्त्वाचे या अनुषंगाने कृपया लक्षात घ्या. जेव्हा मी तुम्हाला वारंवार म्हणतो की बाबा आपल्या या भूमिका आपल्या विचारांशी संलग्न असायला पाहिजे आणि त्यामुळे तुम्ही जर काळजीपूर्वक विचार केला, जर या आपल्या भूमिका याची आपण संलग्न असू, तर काल मी यांना भेटलो, अजय चव्हाण म्हणून आहेत, रँक 17 आत्ता आलेला 2023च्या मेन्समध्ये. मी फक्त म्हणजे अगदी मेन्सच्या गायडन्सपासून ते सगळे आहेत, परंतु यांचा फोटो घेण्याचं रिझन काय ते सांगतो मुद्दाम. राईट ना. म्हणजे फोटो खूप सारे तुम्हाला माहिती आहे, रँक 2 पासून सगळेच आपल्याकडे आहेत. मुद्दाम काय यांचा फोटो घेतलेला आहे, तर इथे विचार बदलल्यानंतर गोष्टी कशा बदलणार आहे. राईट. म्हणजे मेन्सच्या बॅचला होते, टेस्ट सिरीजला होते, बॅचेस केल्या होत्या, टेस्ट सिरीज झाली होती. इंटरव्ह्यूचा जेव्हा अभ्यास चालू होता ना, तेव्हा म्हणे की सर हॉबीचं काही कळत नाही आहे. मग ओव्हरऑल बोलण्यातून लक्षात आलं की कधीतरी शाळेमध्ये किंवा जेव्हा घरी लहान होतो त्यावेळेस तबला वाजवला होता. मी म्हटलं की बाबा आपण तबल्यावर जर फोकस केला आणि त्याच्यावर जर आपण विचार केला तर याच्यावर हॉबीला आपल्याला सांगायला पण छान होईल. या अनुषंगाने विचार जर केला तर हा सर मी वर्कआउट करू शकतो. या पद्धतीने डिस्कशन झालं आणि त्याच्यानंतर जेव्हा एक विचार झाला की फोकस कुठे करायचा आहे, तबला आणि त्या वाद्याशी संबंधित हॉबी या अनुषंगाने आपण विचार करणार आहोत. तर लक्षात घ्या, रूमच्या शेजारीच अनेक वर्षापासून असलेला आणि कधीच न दिसणारा तबल्याचा क्लास दिसायला सुरुवात झाली आहे. आलं लक्षात. म्हणजे युनिवर्स तुम्हाला मार्ग दाखवते. म्हणजे तो तबल्याचा क्लास कितीतरी वर्षापासून घराच्या रूमच्या जवळच आहे, तरीसुद्धा माझं लक्ष गेलं नव्हतं सर. आता मात्र मला ते लगेच दिसलं. मी जॉईन केलं, 5-6 महिने प्रॅक्टिस पण केली किंवा क्लास पण केला आणि त्याच्यानंतर काय आश्चर्य, इंटरव्ह्यूमध्ये तबल्यावर अख्खा हे झाला. अगदी हा टेबल तबला आहे असं समजा आणि ते वाजवून दाखवा, अशा अनुषंगाने तिथे कॉन्फिडन्स चेक केला गेला. सांगण्याचा मुद्दा हा की एकदा विचार फिक्स झाले की आपल्याला युनिवर्स मार्ग दाखवायला सुरुवात करतं. कृपया लक्षात घ्या. आणि मी आत्ता खूप साऱ्या लोकांना भेटतोय, सगळे जण इतके खुश आहेत सर. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा जो प्रयोग आहे तो अनेक वेळा यशस्वी झाला आहे आणि आत्ताही प्रिलिमच्या केसमध्ये यशस्वी झाला आहे. तर हे एक जगण्याचा मार्ग आहे आणि त्या पद्धतीने विचार करा. मला अजयचं उदाहरण देण्याचं रिझन एवढंच की जेव्हा आपण एकदा क्लिअर बघायला सुरुवात करतो त्यावेळी आपल्याला सगळं जग व्यवस्थित दिसायला सुरुवात होतं. आपल्याला जे गोष्टी पाहिजे त्याच गोष्टी युनिवर्स द्यायला सुरुवात करतं. पण तुम्ही जर म्हणणार की नाही सर काय होईल काय मग कळत नाही, तुम्हाला बरोबर असा ग्रुप भेटणार आहे की तो कायम हेच डिस्कशन करणार आहे. कळालं का? तर हे व्हायला नको आणि म्हणून मला मुद्दाम वाटलं की तुम्हाला अजयचा फोटो दाखवावा. कृपया लक्षात घ्या, तुम्ही इथपर्यंत आला आहात तर व्हिडिओ बघितला आहे, तर आता मी थँक्यू बोलणार आहे. तुम्हाला थँक्यू बोलायला वाव आहे. आणि याच दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही वेगवेगळ्या अँगलनी स्टेपअपच्या वेगवेगळ्या बॅचेसबरोबर कनेक्ट राहू शकता. त्यासाठी ॲप डाउनलोड करून ठेवा ऑनलाईनवाले. आणि पुण्यातले पेठेत जे कोणी व्हिडिओ बघताय, इथे क्लासरूममध्ये लेक्चर करायचे असतात. राईट. इथे ग्रोथ होणार आहे. आलं लक्षात. ठीक आहे. शेवटच्या एक्झामसाठी, या ऑब्जेक्टिव्ह एक्झामसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. हा उद्देश व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच होता की जे सगळं कन्फ्युजन क्रिएट झालेलं आहे ना मनामध्ये, ते कृपया बंद करा आणि एक टार्गेट ठेवून बघा तर खरी, प्रयत्न करून बघा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.